लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। नाशिकमध्ये गॅस सिलेंडर काळाबाजार प्रकरणात मोठी कारवाई करण्यात आली आहे। सातपूर परिसरात पुरवठा विभाग आणि पोलिसांच्या संयुक्त कारवाईत मोठा साठा जप्त करण्यात आला असून 7 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सातपूर रोडवरील नाईस संकुल परिसरात सिलेंडरची संशयास्पद वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश गायकवाड आणि त्यांच्या पथकाने छापा टाकलाय। यावेळी 2 छोटे टेम्पो आणि एक मोठा ट्रक ताब्यात घेण्यात आलाय। दिनांक 16 मार्च 2026 रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय व नाशिक पोलीस यांची काल संयुक्त कारवाई झाली। काल माहिती मिळाली की प्रशासनाला की जे घरगुती गॅस सिलेंडर आहे त्याच्या काळ्या बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे। त्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत सूर्यवंशी सप्लाय इन्स्पेक्टर यांनी फिर्याद दिलेली आहे। त्याप्रमाणे पोलीस स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जागेवरून एकूण 168 भरलेले सिलेंडर HPCL कंपनीचे, BPCL कंपनीचे आणि 300 सिलेंडर खाली टाके असलेले व 7 वाहनं जप्त केलेले आहेत। याच्यामधून घरगुती गॅस सिलेंडर जे होते एका वाहनातून दुसऱ्या वाहनामध्ये भरण्याचा प्रकार सुरू होता आणि त्याच्यामध्ये ही रेड केली गेलेली आहे आणि तिथे जे आरोपी होते 7 आरोपी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। कारवाई सुरू आहे। कारवाई दरम्यान 158 भरलेले आणि 289 रिकामे सिलेंडर असा मोठा साठा जप्त करण्यात आला असून सुमारे 25 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। जीवनावश्यक वस्तूंचा काळा बाजार केल्याच्या आरोपाखाली संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती। सातपूर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून काळा बाजाराच्या साखळीचा शोध घेतला जातोय। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।